नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे मनाला शांती देणारे विचार. शेवटपर्यंत नक्की ऐका. मनुष्याच्या आयुष्यात सर्वात मोठी गरज कोणती असेल तर ती आहे मनशांती. पैसा, यश, मान सन्मान मिळाला तरी मन शांत नसेल तर आनंद मिळत नाही. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत मनशांती मिळवण्याचा अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग सांगितला आहे. ते म्हणतात की मन अस्थिर होण्याचे कारण बाहेरील परिस्थिती नसून आपल्या विचारांची दिशा असते. विचार सकारात्मक असतील तर संकटातही मन स्थिर राहते. विचार नकारात्मक असतील तर सुखातही मन बेचैन होते. स्वामी समर्थांनी श्रद्धेला फार महत्त्व दिले आहे. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे, तर ईश्वरावर असलेला ठाम विश्वास. जेव्हा मनुष्याला वाटते की कोणीतरी माझ्या पाठीशी आहे, तेव्हा भीती आपोआप कमी होते. स्वामींचे वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे फक्त शब्द नाहीत, तर मनाला धीर देणारी शक्ती आहे. या विश्वासामुळे मनात स्थैर्य निर्माण होते आणि चिंता कमी होते. मनाला शांती देणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण. स्वामी समर्थांचे नाव जपताना मन हळूहळू शांत होते. कारण जप करताना मन एकाग्र होते. भटकणारे विचार थांबतात आणि आतमध्ये शांततेची अनुभूती येते. नामस्मरण म्हणजे मनासाठी औषधासारखे आहे. ते हळूहळू मनातील ताण, भीती आणि अस्वस्थता कमी करते. दररोज काही मिनिटे जप केला तरी मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वामी समर्थांनी समाधानाचा गुणही शिकवला आहे. आज अनेक लोक असमाधानी असतात, कारण ते नेहमी जे नाही त्याचा विचार करतात. पण स्वामी सांगतात की जे आहे त्याबद्दल कृतज्ञता ठेवली तर मन आनंदी राहते. समाधान म्हणजे प्रगती थांबवणे नव्हे, तर वर्तमान क्षणाचा स्वीकार करणे. जेव्हा मन वर्तमानात राहते, तेव्हा भूतकाळाची खंत आणि भविष्याची चिंता आपोआप दूर होते. राग, मत्सर आणि अहंकार हे मनाला अस्थिर करणारे 3 मोठे दोष आहेत. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार या दोषांवर विजय मिळवण्यासाठी संयम, नम्रता आणि प्रेम आवश्यक आहे. जेव्हा आपण इतरांना माफ करायला शिकतो, तेव्हा मन हलके होते. क्षमा म्हणजे दुसऱ्याला दिलेली भेट नाही, तर स्वतःला दिलेली शांती असते. शेवटी स्वामी समर्थांचा मुख्य संदेश असा आहे की मनाची शांती बाहेर शोधायची नसते, ती आपल्या आतच असते. श्रद्धा, नामस्मरण, समाधान आणि सकारात्मक विचार या 4 गोष्टींचा सराव केला तर मन शांत, स्थिर आणि आनंदी राहते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी मन मजबूत राहते. म्हणून दररोज काही क्षण स्वामींचे स्मरण करून मनाशी संवाद साधा. निष्कर्ष: स्वामी समर्थांचे विचार आपल्याला शिकवतात की खरे सुख आणि खरी शांती बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्या मनाच्या अवस्थेत आहे. मनावर नियंत्रण ठेवले तर जीवनावरही नियंत्रण मिळते आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने शांत, समाधानी जीवन जगता येते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.